हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारी सराव प्रश्नपत्रिका आपण आज स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. तर विभाग 2 गणित यामधील 51 ते 75 प्रश्न मी सोडवणार आहे. त्यामधील पहा, एकच पर्याय बरोबर असणार आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी सर्वात लहान संख्या आहे. कोणती सर्वात लहान संख्या आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात लहान संख्या आहे पर्याय क्रमांक 4. 3 घंटा अनुक्रमे 4, 5 आणि 6 मिनिटांनी वाजतात. जर त्या सकाळी 7 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर लवकरात लवकर त्या पुन्हा एकत्र कधी वाजतील? अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर 4, 5, 6 यांचा काय करावं लागेल? आपल्याला लसावी काढावा लागेल. तर 4, 5, 6 यांचा लसावी काढूया आपण. लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत. आता यामध्ये पहा, 2 ने भाग घालूया आपण. परत हे 2, 5 आणि 3 हेच अंक खाली येणार आहेत, कारण हे तिन्ही एकाही पाड्यात नाहीत. त्यामुळे मूळ संख्या आहे त्या तिन्ही. म्हणून काय करायचं आहे, आता हा नंबर गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 हे काय असणार आहे? त्याचा लसावी असणार आहे. आणि यांचा जर गुणाकार केला तर ते मिळणार आहे आपल्याला 60. म्हणजे या 3 संख्याचा 60 लसावी आहे. म्हणजे काय होईल? 60 मिनिटांनी काय वाजणार आहे? परत ती घंटा वाजणार आहे. म्हणजे समजा आता ती सकाळी 7 वाजता तर वाजलेली असेल, तर 60 मिनिटांनी म्हणजे 1 तासानंतर वाजणार आहे. म्हणजे 8 वाजता ती सकाळच्या 8 वाजता ती घंटा पुन्हा एकत्र वाजणार आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक उत्तर आहे 2, सकाळी 8 वाजता. 2, 0, 4 आणि 6 या अंकाचा उपयोग करून होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या लिहा. आता सर्वात मोठी 4 अंकी संख्या तर असताना सर्वात मोठ्या अंकापासून ते लहान अंकापर्यंत आपण नंबर घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये 6420 ही जी संख्या आहे ती तयार होते. म्हणजे अगोदर मोठी संख्या, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, सगळ्यात लहान शेवटी घ्यायची. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे सर्वात मोठी 4 अंकी संख्या त्या अंकाचा उपयोग करून होणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. ही पदावली दिलेली आपल्याला ती सोडवायची आहे. सोडूया आपण. तर या ठिकाणी पहा, आता इथं भागाकार प्रथम करायचा आहे. अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये गुणाकार व्यस्त होतो. म्हणजे 7/15 गुणिले 3/1 गुणिले 5/7. आता आपण इथं संक्षिप्त रूप देऊन घेऊया. 3 ने देऊया आपण अगोदर. 3 1 3, 3 5 15. इथं राहिले काय आता? 7/5 गुणिले 5/7 बरोबर काय होणार आहे? 1. हे कॅन्सल होतात, म्हणजे राहिला का 1. आपलं उत्तर असणार आहे 1, पर्याय क्रमांक 4. एका संख्येच्या 5/8 आणि 3/4 यामध्ये 20चा फरक आहे, तर ती संख्या कोणती? ती संख्या आपण आता x मानूया. मग त्या संख्येच्या 5/8 म्हणजे x च्या 5/8 म्हणजे x गुणिले 5/8 वजा x च्या 3/4 पट करायचं आहे आपल्याला. बरोबर किती आहे? 20. 20चा फरक आहे, या दोघातला फरक 20 आहे. मग आता आपण हे सोडवून घेऊया समीकरण. 5x/8 वजा 3x/4 बरोबर 20. आता या ठिकाणी सारखा जर छेद आपण करून घेतला तर 5x वजा 6x/8 बरोबर 20. म्हणून पुढं काय होणार आहे? 5 वजा 1 येणार आहे. वजा x/8 बरोबर 20. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हे x बरोबर 20 हे भागिले 8 इकडे जाऊन गुणिले 8 होणार आहे. म्हणजे 8 दोन्ही 16. म्हणजे ती संख्या जी आहे ती 160 असणार आहे. आता ही संख्या दिली, या संख्येतील स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक लिहिल्यास 11ने पूर्ण भाग जातो? यासाठी आपल्याला 11ची कसोटी माहिती असणं गरजेचं आहे. 11ची कसोटी काय सांगते की विषम स्थानच्या अंकांची बेरीज वजा समस्थानच्या अंकांची बेरीज ही 0 किंवा 11च्या पटीत आली असेल तर ती काय असते? 11ची कसोटी. म्हणजे त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो, अशी आपली कसोटी आहे. मग आपण काय करूया? अगोदर विषम स्थानच्या अंकांची बेरीज घेऊया. विषम स्थानचे अंक आहेत 1 अधिक 8 अधिक 6 वजा, आता आपण समस्थानचे अंक घेऊया 9
अधिक ही स्टार आहे त्या ठिकाणी अधिक 5. आता यांची बेरीज होते 15 आणि या दोघांची बेरीज होते 14 आणि 0 येण्यासाठी काय करावं लागेल, या स्टारच्या जागी आपल्याला काय मिसळावं लागेल, 1 मिसळावं लागेल. म्हणजे 15 वजा 14 बरोबर ही स्टार जर आपण केलं तर काय येणार आहे 1. म्हणजे स्टार बरोबर काय असणार आहे 1 हे अंक असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. 3, 5, 11 हे मूळ अवयव असलेली संख्या कोणती आहे या पर्यायापैकी. आता याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मूळ अवयव असल्यामुळं यांचा जर आपण गुणाकार केला तर तीच संख्या या ठिकाणी काय असणार आहे, त्या संख्येचे हे अवयव असणार आहेत. मग यांचा जर गुणाकार केला तर काय ते पहा, 3 गुणिले 5, 5 गुणिले 11, 11 गुणिले 15 जर केलं तर पहा काय येते उत्तर. तर मूळ संख्या जर मूळ अवयव असतील तर काय होईल, त्यांचा गुणाकार केला की आपल्याला ती संख्या मिळते. 3 गुणिले 5 गुणिले 11 बरोबर 15 गुणिले 11 बरोबर 165. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे 165. पुढील प्रश्नामध्ये 6 केळी किंवा 5 संत्र्यांची किंमत 15 आहे. म्हणजे 6 केळी घेतल्या तरी 15 रुपये द्यावे लागतात, 5 संत्री घेतले तरी 15 रुपये. तर 18 केळी आणि 10 संत्र्यांची किंमत किती होईल. आता यामध्ये काय करावं लागेल आपल्याला की 6 केळीची किंमत किती आहे 15, मग एका केळीची किंमत किती ते काढून घ्यावं लागेल. 5 संत्र्याची किंमत सुद्धा 15च आहे, त्यामुळे एका संत्र्याची किंमत काढून घ्यावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला 18 केळी आणि 10 संत्री यांची किंमत काढता येईल. काढूया मग आपण. आता 6 केळी बरोबर काय आहे 15च किंमत आहे. म्हणजे 1 केळी बरोबर काय येईल 15 भागिले 6 बरोबर किती होणार आहे 2.5. म्हणजे 2.5 रुपयाला 1 केळी येते. त्यानंतर आता 5 संत्री बरोबर 15, तर 1 संत्री बरोबर किंमत किती येईल तर 15 भागिले 5 बरोबर 3 रुपये. म्हणजे 2 रुपये 50 पैसे ही एका केळ्याची किंमत आहे आणि एका संत्र्याची किंमत 3 रुपये आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 18 केळीची किंमत काढायची. 18 केळी बरोबर 18 गुणिले 2.5 बरोबर काय येणार आहे यांची किंमत 45 येणार आहे, 45 रुपये. त्यानंतर 10 संत्री आता काढून घेऊया आपण. 1 संत्री बरोबर किती आहे 3 रुपये, 10 गुणिले 3 रुपये तर 30 रुपये. आणि यांची जर आपण बेरीज केली तर 45 अधिक 30 बरोबर काय होणार आहे 75 रुपये. म्हणजे या सगळ्यांची किंमत किती होणार आहे 75 रुपये. पर्याय क्रमांक 3. 4 तासामध्ये 270 किलोमीटर अंतर कापणारी मोटारसायकल जर तेच अंतर 3 तासात कापणार असेल तर तिचा वेग कोणता. आता यासाठी तिचा अगोदर वेग आपल्याला काढून घ्यावा लागेल 4 तासामधला. तर 3 तासात बघा 4 तासामध्ये 270 किलोमीटर अंतर कापते. म्हणजे आपल्याला अंतर आता दिलेलं आहे 270 आणि आता वेळ बदलावा लागणार आपल्याला 3 तास. 3 तास अंतर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि वेळ तासामध्ये दिलेली आहे, त्यामुळे काय आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागणार नाही. तर वेग बरोबर काय आहे अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे 270, वेळ किती आहे 3 तास 90. म्हणजे वेग किती आलेला आहे 90 किलोमीटर पर तास किंवा ताशी 90 किलोमीटर. अशा प्रकारे वेगाचं एकक आहे. आता या ठिकाणी अंतर तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला 270 किलोमीटर. त्यानंतर वेळ घ्यायचा आहे आपल्याला 3 तास. त्यामुळे वेगाचं सूत्र माहिती आहे आपल्याला अंतर भागिले वेळ आणि 270 भागिले 3 जर केलं तर 90. म्हणजे वेग किती आलेला आहे 90 किलोमीटर पर तास किंवा ताशी 90 किलोमीटर. आपण पर्यायामध्ये बघूया. पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 2. 13.3, 1.33 आणि 1.0033 आणि 1.0333 यांची बेरीज किती. सोपं गणित आहे. बेरीज करायची फक्त दशांश चिन्हाच्या संख्येची. अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर आता आपण बेरीज करूया. या ठिकाणी काही नाही म्हणजे शून्य असतात. 3 अधिक 3 6, 3 अधिक 3 6, 3 अधिक 3 6, 3 अधिक 3 6. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 3 1 4 5 6 आणि ही 16.666 हा आपला आन्सर असणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 4. 44/5 ही संख्या दशांशात कशी लिहितात. तर याचा दशांशात रूपात करण्यासाठी 5 ने 44ला भागायचं आहे. त्याचा भागाकार केल्यानंतर 8.8 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न
7.14678 ही संख्या शतांशामध्ये पूर्ण केल्यास कशी होईल? शतांशाच्या मध्ये म्हणजे पुढची शतांशाच्या पुढील संख्या बघायची आहे आपल्याला 6. ही जर 5च्या पुढे असेल तर आपल्याला काय करावं लागते? राऊंड अप करावं लागते, म्हणजे याच्यामध्ये एक मिक्स करावा लागतो, म्हणजे 1.5 होणार आहे. तर 7.15 अशा प्रकारे होईल. 1 3 5 2 4 6 3 5 7 या संख्या रचनेतील पुढच्या दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आता यांचा क्रम लक्षात घ्या. 1 नंतर इथं पहिला अंक 2, 2 नंतर इथं 3 दिले, त्यानंतर मधला नंबर बघा दशक स्थानचा, 3 नंतर 4, 4 नंतर 5, त्यानंतर 5 नंतर 6, 6 नंतर 7 असं युनिट प्लेसच्या जागेचे नंबर बदलत गेलेले आहेत. मग आता आपण एकक स्थानच्या अंकाचा विचार करूया. इथं 5 6 7 त्यानंतर काय येणार आहे? 8 आणि त्यानंतर 9 दुसरी संख्या आपण काढूया. त्याच्यानंतर दशक स्थानचा 3 4 5, मग इथं काय येणार आहे? 6 आणि इथं 7. त्यानंतर आता शतक स्थानचा 1 2 3 इथं 4 इथं 5, म्हणजे हे दोन नंबर असणार आपला पर्याय असणार आहे 4 6 8 आणि 5 7 9. पर्याय क्रमांक 3. एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक जो आहे तो 7 आहे व तो प्रत्येक संख्येमध्ये एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत. अशा प्रकारे त्या संख्या दिलेल्या आहेत. तर एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती आहे? आता यामधील कमाल अंक 7 आहे आणि तो ज्या कमाल स्थानावर असेल म्हणजे सहस्र स्थानावर ज्या ठिकाणी असेल तो अंक ती संख्या मोठी. मग वायच्या संख्येमध्ये सहस्र स्थानावर 7 आहे म्हणून आपण y हा अंक या ठिकाणचा सगळ्यात मोठा अंक आहे, कमाल संख्या आहे. संख्येच्या 0.2% म्हणजेच ती संख्या गुणिले पुढील संख्या. आता पहा 0.2% म्हणजेच काय? 0.2 भागिले 100 यांचं जर आपण केलं तर काय होणार आहे? 0.002 म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 6 रुपयाला एक पेन विकले असता 20% नफा होतो, तर या प्रकारच्या 5 डझन पेनांची खरेदी किंमत किती आहे? आता त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? एका पेनची किंमत काढावी लागेल, म्हणजे त्याची मूळ किंमत काढावी लागेल त्या पेनची, आणि त्यानंतर आपल्याला काय करता येईल? 5 डझन पेनांची खरेदी किंमत आपल्याला निघेल. आता विक्री किंमत इथं या ठिकाणी काढलेली आहे. आता या ठिकाणी 6 रुपयाला एक पेन विकलेला आहे आणि तोही 20% नफ्यासह. त्यामुळे त्याचा ही 6 रुपयाची किंमत आहे ती 120%ची झालेली आहे. म्हणजे 120%ला 6 रुपये तर 100%ला किती, म्हणजे त्याची मूळ किंमत किती असेल हे आपल्याला काढायचं. अशा प्रकारे मांडणी करून काय करायचं? या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 100 गुणिले 6 भागिले 120 बरोबर जर केलं तर आपण काय होणार आहे? 6ने जर याला डिवाइड केलं तर इथं येणार आहे 20, म्हणजे 100 भागिले 20 बरोबर 5 रुपये. म्हणजे 100% म्हणजे 5 रुपये, म्हणजे त्या पेनची मूळ किंमत जी आहे ती 5 रुपये आपल्याला मिळाली आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 5 डझन पेनांची खरेदी किंमत काढायची आहे. आता 5 डझन पेना म्हणजे किती झाल्या पेना? 5 डझन पेना म्हणजे 60. मग 60 पेना गुणिले काय करायचं आहे आपल्याला? 60 गुणिले हे 5 रुपये करायचे आहे. 6 पंचे किती झाले? 30, 300 रुपये. म्हणजे 5 डझन पेनाची खरेदी किंमत किती झालेली आहे? 300 रुपये. पर्याय क्रमांक 2. एका दुकानदाराने एक खेळणे रुपये 2100 ना विकले असता 30% तोटा झाला. ते खेळणे 10% नफ्याने विकले असता त्याची विक्री किंमत किती? आता अशाच प्रकारचं उदाहरण आहे. या ठिकाणी काय करायचं आहे? तो 30% तोट्याने म्हणजे ही जी किंमत असणार आहे ती 70%ची असणार आहे. म्हणजे 70%ला किती? 2100 रुपये. तर ते खेळणे 10% नफ्याने विकायचे आहे, त्यासाठी आपल्याला 100%ची किंमत काढावी लागेल, म्हणजे त्याची मूळ किंमत काढावी लागेल खरेदी किंमत. तर ती किती काढावी लागेल आपल्याला? तर अशा प्रकारे मांडणी करून इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे काय होईल? 100 गुणिले 2100 भागिले 70 हे सोडवले असता काय मिळेल आपल्याला? पहा, ही 0 0 कॅन्सल केले आपण. 7 जर याला डिवाइड केले तर 30 येईल. म्हणजे 100 गुणिले 30 बरोबर काय होईल? 3000. म्हणजे त्या खेळण्याची किंमत किती होती? 3000 रुपये खरेदी किंमत होती. आता त्याला 10% नफ्याने विकायचं आहे. मग ती 3000चे 10% किती होतात? पहा, 3000चे 10% म्हणजे किती होईल? हे 0 0 कॅन्सल जर केले आपण तर 300 रुपये. म्हणजे 300 रुपये हे 10%ने होईल. म्हणजे 3300 रुपये त्याची किंमत असावी लागेल. 10% जर वाढवले आपण, हे 3000 अधिक 300 बरोबर 3300 रुपये.
या किमतीला ती काय करावं लागेल, 10% नफ्याने विकावे लागेल. पर्याय क्रमांक 4. एका माणसाने सरळ व्याजाने 6,000 रुपये कर्ज घेतले तर व्याज दर 10,8 आहे आणि 8 महिन्यानंतर त्याला परत करावी लागणारी रक्कम. आता हे सरळ व्याजावरील उदाहरण आहे. आपल्याला जे जे काही दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते आपण लिहून घ्यायचं अगोदर. सरळ व्याजाने किती रुपये घेतले त्यांनी, 6,000 रुपये, म्हणजे मुद्दल काय आहे आपली, 6,000 रुपये. त्यानंतर व्याजदर आहे आपला 8% आणि महिने आहेत आपले, काळ आहे आपला, वेळ किती आहे, काळ 8 महिने. महिन्यामध्ये दिलेलं त्याला काय करायचं, आपल्याला वर्षामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे भागिले 12 करायचं आहे, म्हणजेच 8/12 वर्ष. अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं, सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये या किमती सगळ्या ठेवायच्या आहेत. सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते आहे सरळ व्याज बरोबर क म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. याच्यामध्ये जर आपण किमती ठेवल्या तर 6,000 गुणिले दर आहे 8 गुणिले 8/12 हे काळ आहे आपण भागिले 100. आता इथं काय करायचं आहे आपल्याला की ह्या 12ने काय करायचं आहे, या 6,000ला डिवाइड करून घ्यायचं इथल्या इथं, म्हणजे इथं येईल 500 गुणिले 8 गुणिले 8 भागिले 100. परत या 100ने जर आपण 500ला डिवाइड केलं तर काय येईल, 5, म्हणजे 5 गुणिले 8 गुणिले 8. आता यांचा गुणाकार करूया आपल्याला, म्हणजे सरळ व्याज मिळेल. यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 40 गुणिले 8 320 रुपये, म्हणजे 320 रुपये काय करावं लागतील, त्याला जास्त द्यावे लागतील. मग हे आपल्याला काय काढायचे आहे, एकूण किंमत किती द्यावी लागणार आहे, म्हणजे हे मुद्दल अधिक हे व्याज 320 बरोबर किती होईल, 6,320. म्हणजे किती द्यावी लागेल त्याला रक्कम, 6,320 रुपये आपल्याला शेवटी द्यावे लागतील. पर्याय क्रमांक 4. दरमहा 1 रुपया 2 पैसे या दराने 13,200 या मुद्दलाचे 2 महिन्यांचे सरळ व्याज किती होईल, असे प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्नामध्ये दिले ते लिहून घ्यायचं आहे. आपल्याला मुद्दल दिलेली आहे 13,200 रुपये आणि त्यांनी काय केलेलं आहे, दरमहा 1 रुपया 2 पैसे हे काय केलेलं आहे त्यांनी, इथं दर साल आपल्याला वर्षाला शेकड्यामध्ये आपला दर होता, इथं मात्र त्यांनी दर महिन्याला पैशावरती दर दिलेला आहे आणि त्यानंतर काळ सुद्धा 2 महिनेच दिलेला आहे. आता आपण हे सोडवूया. काय काय दिले आपण लिहून घेऊया. मुद्दल दिलेली आहे 13,200 रुपये, त्यानंतर दर दिलेला आहे 2 पैसे पर महिना दिलेला आहे, म्हणजे 2च घ्यायचा आहे आपल्याला, कारण महिन्यामध्ये दिलेला आहे, कारण आपल्याला काळ सुद्धा महिन्यामध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला काही रूपांतर करण्याची गरज नाही. याच्यामध्ये वर्षाचा रूपांतर करण्याची गरज नाही आणि इथं शेकड्यामध्ये सुद्धा रूपांतर करण्याची गरज नाही. मग आपण जशा दिलेल्या आहेत किमती त्याचप्रमाणे ठेवूया. आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे ते घेऊया आपण. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता बरोबर काय होईल, ह्या 0 कॅन्सल झाले, राहिले काय 132 गुणिले 4. 132 गुणिले 4 काय होते, 528, म्हणजे आपलं उत्तर आहे 528. एका चंचुपात्रामध्ये 80 मिली पाणी आहे तर चंचुपात्राचा 4/5 भाग रिकामा आहे, तर त्या चंचुपात्रात किती पाणी मावेल. आता अशा प्रकारचे उदाहरण सोडवताना एक चंचुपात्रच आपण काढूया, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. आता या ठिकाणी काय केले, 4/5 भाग रिकामा आहे, म्हणजे याचे 5 भाग करायचे आहेत. हा 5वा भाग करूया आपण. आता याच्यामध्ये 4/5 भाग रिकामे आहेत, म्हणजे एवढा 1 2 3 4 हे भाग काय आहेत त्याचे रिकामे आहेत तिथपर्यंत, आणि हाच तेवढा एक काय केलेला आहे त्यांनी भरलेला आहे, आणि जो भरलेला आहे तो किती आहे, 80 मिलीचा आहे. आणि याचे सेम भाग असणार आहेत कारण ते 5 भाग केलेले आहेत सारखे. मग हा एक जर 80 मिलीचा असेल तर उरलेला प्रत्येक भाग 80 मिलीचा असणार आहे. मग उरलेले किती भाग आहेत, 4 आहेत. मग 4 गुणिले 80 मिली करायचं आहे आपल्याला, किती होतील, 320 मिली. मग पूर्ण त्याचं माप किती झालं, पूर्ण ह्या चंचुपात्राची कॅपॅसिटी किती झाली, तर 320 अधिक हे 80 करावं लागेल. 320 अधिक 80 तर केलं आपण तर काय होईल, 400 मिली. म्हणजे त्या पाण्याची त्या चंचुपात्राची क्षमता किती आहे, 400 मिली आहे. 90 मीटर व 80 मीटर मापाच्या भूखंडाचे
30 मीटर व 20 मीटर या आकाराच्या आयताकृती भागात वाटप करायचे आहे तर दिलेल्या भूखंडाचे तयार होणारे भाग. आता अशा प्रकारची उदाहरणं सोडवत असताना जे भूखंडाचं माप जे आहे ते मोठं असणार आहे आणि आयताकृतीचा भाग हे आयताकृतीच्या भागाचं माप हे लहान असणार आहे. म्हणून काय करावं लागेल, भूखंडाच्या मापाला भागिले आयताकृती भागाचे माप. भूखंडाचं माप आहे 90 मीटर गुणिले 80 मीटर भागिले काय करायचं आपल्याला, छोट्या आयताकृती भागाचं माप घ्यायचं आहे 30/20. आता यांना भागाकार करायचा आहे. 30ने 90ला जर भागले 30 त्रिक 90, 20ने जर 80ला भागले 20 चोक 80 म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 12. म्हणजे ती छोट्या त्या भूखंडामध्ये आयताकृती भाग किती बसतात, 12. पर्याय क्रमांक 4. 600 गुणिले 100 येण्याकरिता 53,524 आणि 4,365 यांच्या बेरजेमध्ये कोणती संख्या मिळवायला हवी. आता इथे यांची बेरीज प्रथम आपल्याला करावी लागेल आणि यांचा गुणाकारही करावे लागेल. यांच्या गुणाकार करून आलेल्या गुणाकारातून या दोघांची बेरीज वजा केली असता आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता यांचा गुणाकार करूया प्रथम आपण. 6 1 6 आणि जेवढे 0 असतील तेवढे गुणाकारामध्ये काय करायचं असतं, तेवढे द्यायचे असतात. 4 एवढा त्यांचा गुणाकार आहे. आता यांची बेरीज करूया. 9 8 8 7 5 एवढी बेरीज येते. आता काय करायचं आहे, यांच्या गुणाकारातून ही जर आपण बेरीज वजा केली तर आपल्याला संख्या मिळणार आहे, म्हणजे ती उत्तर मिळणार आहे आपल्याला. करूया आपण वजाबाकी. 60,000 वजा हे 57,889. शून्य म्हणजे 2111 ही काय येते, वजाबाकी येते. म्हणजे आपली ही संख्या जर मिळवली आपण तर काय होणार आहे, आपले या गुणाकारावडा यांची बेरजेमध्ये मिसळली तर यांचा गुणाकारावडा उत्तर आपल्याला येणार आहे 2111. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. त्यापैकी 2 पुस्तकाच्या किमती पुढे दिलेल्यापैकी एका जोडीने दाखवलेल्या आहेत. तर बरोबर जोडी कोणती असेल. तर त्यांची सरासरी 16 म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे, 16 आलेली आहे. त्यांची सरासरी 3 पुस्तकाची 16 म्हणजेच ते 2 पुस्तकाची जे किंमत काय असणार आहे, 20 आणि 23 असणार आहे. कारण या इतर जे संख्या आहेत जोड्या दिलेल्या आहेत त्यांची जर बेरीज केली तर ती 48 पेक्षा जास्त येते. कारण 3 पुस्तकाची 16 म्हणजे त्यांची किंमत किती होते, 48. त्यांची बेरीज यायला पाहिजे, ही 48 पेक्षा जास्त होतात. म्हणून 20 आणि 23 हे नंबर आपलं बरोबर आहे. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे. तर 9 हे सगळ्यांच्या पूर्णांकामध्ये दिलेलं आहे आणि 9.900 म्हणजेच ही सगळ्यात मोठी संख्या असणार आहे आणि ह्याच त्याच्यापेक्षा लहान असणार आहेत. पर्याय क्रमांक 1 ही उत्तर बरोबर आहे. 80 सेंटीमीटर लांब, 60 सेंटीमीटर रुंद व 40 सेंटीमीटर उंचीच्या इष्टिकाची आकाराच्या पातेल्याची क्षमता किती लिटर पाणी धारण करण्याची असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता हा इष्टिकेची आकाराचा पातेला असल्यामुळं याचा आपण घनफळ काढून घेऊया. घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग 80 गुणिले 60 गुणिले 40 किती होईल, हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपलं घनफळ सुद्धा काय होणार आहे, घन सेंटीमीटरमध्ये येणार आहे. तर यांचा गुणाकार किती होईल पहा. 19,200 1,92,000 एवढं काय येणार आहे, त्याचा गुणाकार येणार आहे. मग ही काय आहे, घन सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. हे घन सेंटीमीटर काय झालं, पाण्याची क्षमता झाली, परंतु आपल्याला लिटरमध्ये विचारलेलं आहे. मग या घन सेंटीमीटरचं लिटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आपल्याला माहिती आहे काय की 1 लिटर बरोबर किती असणार आहे, 1000 घन सेमी. हे सूत्र, हे जे रूपांतर आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे, त्यावरून आपल्याला उत्तर चटकन मिळते. मग 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर असेल तर 1,92,000 घन सेंटीमीटरचं किती लिटर पाणी होईल. तर याला काय करावं लागेल, आपल्याला भागिले 1000 करावं लागेल. भागिले जर 1000 आपण केले तर काय होईल, हे 3 शून्य कॅन्सल झाले. 192 लिटर पाणी एवढं त्या इष्टगेची आकाराच्या पातेल्यामध्ये बसेल. तर अशा प्रकारे आपण गणित विभाग नवोदय प्रश्नपत्रिकेतील सोडवलेला आहे.